समकामी महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळीमा फासणाऱ्या एका रॅकेटचा कोल्हापूर आणि संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये पर्दाफाश झालाय। ज्या महाराष्ट्राने स्त्री पुरुष समानतेची बीज रोवत देशात क्रांती घडवली, त्याच महाराष्ट्रात गर्भलिंग निदान करत जन्माआधीच अनेक कोवळ्या जीवांचा घात केला जात असल्याच्या प्रकाराने खळबळ माजली आहे। संभाजीनगर आणि कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकलेले हे अत्यंत क्रूर खुनी आहेत। ते साधे सुधे खुनी नाहीयेत। काही पैशांच्या लालसेपोटी त्यांनी कित्येक बाळांचा हे जग पाहण्याआधीच आईच्या उदरात अत्यंत निर्घृणपणे खून केलाय। नकोशा झालेल्या बाळांचा खून करण्याच्या सुपाऱ्या घेणारे हे खुनी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। त्या पूर्ण वाढही न झालेल्या निष्पाप अर्भकांना वेदना व्यक्त करण्यासाठी कंठही फुटलेला नव्हता। मात्र त्या जीवांना आता कायदा न्याय नक्की देईल, त्यांची हत्या करणाऱ्यांना अद्दल घडेल। संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात एका उच्चभ्रू वसाहतीमधील एका फ्लॅटमध्ये एक 19 वर्षीय तरुणी आणि तिची आई अनधिकृतरित्या गर्भलिंगनिदान करत असल्याची घटना उघडकीस आली होती। त्याचा तपास सुरू असताना सिल्लोडच्या श्री हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकला। जिल्ह्यातल्या या सर्वात मोठ्या कारवाईत आयुर्वेदिक डॉक्टरसह 10 जणांची टोळी आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। धक्कादायक माहिती अशी की हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर रोशन ठाकरे हा MBBS असून तो मूळव्याध आजारावर उपचार करायचा। मात्र काही वर्षापासून बेकायदा गर्भपात करण्याचा उद्योग त्यानं सुरू केला होता। मागच्या 3 वर्षात या हॉस्पिटलची एकही चौकशी झाली नसल्याचं आता समोर आलं आहे। पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ माजली आहे। संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात थोरात मायलेकी चालवत असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश नुकताच झाला होता। त्यातल्या आरोपींच्या चौकशीतून या केंद्राचे धागेदोरे सिल्लोडमधल्या एका हॉस्पिटलपर्यंत पोहोचले। त्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 10 जणांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या हॉस्पिटलचा संचालक आणि या रॅकेटचा म्होरक्या असलेला डॉक्टर रोशन ठाकरे हा मूळव्याधीवरचा तज्ञ आहे। धक्कादायक बाब अशी की वैद्यकीय क्षेत्रातल्या दिग्गजांच्या उपस्थितीत 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालेल्या या हॉस्पिटलकडे आवश्यक परवानाही नसल्याचं समोर आलं। या रुग्णालयात बेकायदा गर्भलिंग निदान आणि त्यानंतर गर्भपात केला जात होता आणि त्या अर्भकांचे अवशेष पिशवीत भरून मोढा शिवारातल्या शेतात फेकून दिले जायचे। आरोग्य विभागासह पोलिसांनी कोल्हापुरात टाकलेल्या छापासत्रात गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। यामध्ये युवराज गोविंद चव्हाण, संजय कृष्णात पाटील, हर्षल रवींद्र नाईक आणि विजय लक्ष्मण केळुसकर यांना बेड्या ठोकण्यात आल्यात। या छापासत्रात प्रयाग चिखलीतील एजंटकडून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्यांचा साठा तर मडल येथील एजंटकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि निदानासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले। गारगोडी परिसरात देखील अशाच रीतीने गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा संशयही पोलिसांनी आता व्यक्त केलाय। दुसरीकडे आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकाने छापेमारी करत कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या 4 बेड्या ठोकल्या। गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भातल्या स्त्री भ्रूणाची निर्दयीपणे हत्या हे आरोपी करत असल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब अशी की या टोळीतला एक जनावरांचा डॉक्टर तर दुसरे बोगस डॉक्टर असल्याचं कळतंय। त्या दोन्ही घटनांबाबत रोष व्यक्त होतो। राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले। स्त्रीभ्रूण हत्येचं जे प्रकरण आमच्याकडे झालेलं आहे त्यामध्ये त्या संबंधित महिलेला जी विद्यार्थी आहे आणि संबंधित डॉक्टर यांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून अनेक पुरावे पोलिसांनी हस्तगत केले पण आहेत। मला वाटतं हा प्रकार पूर्वी बीडच्या एका डॉक्टरने केला होता, हा दुसऱ्यांदा असा मोठा गंभीर गुन्हा घडलेला आहे आणि त्याची दखल सरकारने निश्चित घेतलेली आहे। वंश वाढावा, वंशाला दिवा ही मानसिकता 21व्या शतकातल्या महाराष्ट्रातही दुर्दैवानं पाहायला मिळते। त्यातही धक्कादायक बाब सुशिक्षित डॉक्टरांकडून पैशांच्या मोहापायी त्याला खतपाणी घातलं जातंय। हे सगळं थांबवण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलायला हवी। कायद्यानं दोषींना कठोर शासन करायला हवं, तरच हा विकृत विचार पुसला जाईल। अनेक कळ्या उमलण्याआधीच फुटण्याचं पापही थांबेल। कोल्हापूरहून स्वप्नील पाटील, संभाजीनगरहून सुमित पवार आणि राशीद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।